हे प्रोडक्ट मी माझ्याबरोबर आणलेलं आहे त्याच्यामध्ये. वा, हा विषय फार महत्त्वाचा याचा विषय आहे. हे बघा, हे प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये हा ट्रीटमेंट चेंबर आहे, हे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, हा SMPS आहे, ते त्याचा इंडिकेटर आहे. तर याच्यामध्ये काय होतं तर आपल्या बोरवेलमध्ये जे बोरवेलच्या आउटपुटला आपण हे प्रॉडक्ट लावतो आणि त्यातनं 400 लिटर पाणी हे रिटर्न आपण बोरवेलमध्ये सोडतो आणि हे सोडल्यानंतर ह्या पाण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी तयार होतात आणि त्या फ्रिक्वेन्सीमुळे काय होतं की पाण्याची डिझॉल्विंग कॅपॅसिटी, त्याची द्रावण क्षमता वाढते आणि आपल्या बोरवेलमध्ये जे झरे चोक झालेले आहेत तर ते पूर्णपणे मोकळे होतात. आता प्रचलित पद्धतीमध्ये बोरवेलमध्ये केमिकल टाकणं, ॲसिड टाकणं, पावडर टाकणं, बोरवेलला ब्लास्टिंग करणं, त्याच्यानंतर त्याला चरे मारणं, हे सगळे प्रकार चालू आहेत. पण त्याच्यातलं हे नॉन केमिकल व्हर्जन आहे की तुम्ही जर का हे लावलं त्याच्यामध्ये, आणि याच्या फक्त 2 सक्सेस स्टोरी मी सांगतो. कालची कोकणातली आलेली आहे, त्यामुळे परवापर्यंत मी कोकणामध्ये हे सक्सेस होईल की नाही आम्ही शांशक होतो, पण काल ते सक्सेस झालेलं आहे त्यामध्ये. आणि एकच सक्सेस स्टोरी सांगायची म्हटली तर देवदत्त देशपांडे नावाचे नांदेडला आमचे शेतकरी कस्टमर आहेत. त्या कस्टमरनी मागच्या वर्षी साधारणपणे 3.5 महिने 40,000 रुपयाचं पाणी टँकरद्वारे विकत आणलं होतं आणि यावर्षी त्यांना हे लावल्यानंतर त्यांना 1 लिटरही पाणी अजूनपर्यंत विकत घ्यावं लागणार नाहीये आणि ते त्यांच्या बोरवेलमध्ये ते पाणी येतं. हे कसं काम करतं तर आपला प्रश्न असा आहे की बोरवेलच्या आतमध्ये ज्या काही म्हणजे जसं रक्तवाहिन्या असतात त्याच्या पाण्याच्या वाहिन्या असतात, त्या सगळ्या चोक होतात आणि त्या क्षारांमुळे चोक झाल्यामुळे त्याच्या आतमध्ये त्या मोकळं करण्याचं काम हे पाणी करतो. त्याच्यामध्ये आता लोक ॲसिड वापरतात, म्हणजे काय करतात तर ते पाण्यामध्ये ॲसिड मिक्स करून त्यांना मोकळं करतात. पण आपण विदाऊट ॲसिड आपण ह्या पाण्याला असं भाग पडलंय की तुम्ही पाणी स्वतः ॲसिडसारखं काम करायला हे मोकळं म्हणजे भाग पडतं आणि त्याच्यामुळे आपलं बोरवेलचं पाणी वाढवण्याचं उत्पादन हे 100% सक्सेस झालेलं आहे.